नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किशोरी मुलींची बैठक बघणार आहोत आणि ही बैठक आहे एप्रिल 2026. तर त्या बैठकीचा विषय घेतलेला आपण फ्री हेल्थ स्क्रीनिंग हिमोग्लोबिन तपासणीचे महत्त्व. म्हणजे ज्या किशोरी मुली आहेत त्यांच्या तपासण्या होतात त्यांचं हिमोग्लोबिन म्हणजे HB किंवा रक्त तपासणी असं सुद्धा बोलू शकतो. तर आपण सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशीच माहिती दर महिन्याला पाठवत असते. तर तुम्हाला अशी माहिती, अशी बैठक बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा. थँक्यू. तर फ्री हेल्थ स्क्रीनिंग म्हणजे काय? सरकार आरोग्य विभागाकडून मोफत आरोग्य तपासणी केली जाते. यात उंची, वजन, रक्तदाब आणि विशेषतः हिमोग्लोबिन HB तपासले जाते. ही तपासणी कुठे केली जाते? म्हणजे आपल्या अंगणवाडीमध्ये, नाहीतर आपल्याला एखादं उपकेंद्राला ह्या मुली आपल्या असतात ह्यांना, म्हणजे ज्या किशोरी वयोगटातल्या मुली आहेत त्यांना आपल्या उपकेंद्रामध्ये सुद्धा त्यांचं वजन, उंची, रक्तदाब म्हणजे BP, HB ह्या गोष्टी तपासल्या जातात. HB तपासणी का महत्त्वाची आहे? पहिलं, ॲनेमिया ओळखण्यासाठी, म्हणजेच HB कमी आहे का हे लवकर समजते. जर एखाद्या मुलीमध्ये 9.5 असेल तर ते उत्तम आहे, पण जर 4.7 ह्या रक्त तर ते आपल्याला चक्कर येणे, अशक्तपणा ह्या गोष्टी होतात. तर त्यामुळे मग यावर गोळ्या चालू करतात ते. त्यामुळे आपण मुलींना सांगू शकतो की तुम्ही दर महिन्याला तुमची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला रक्त कमी असेल तर आपल्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर आपल्याला पाळीसुद्धा व्यवस्थित येत नाही, अडचणी येतात. कधी 1-2च दिवस येते, तिसऱ्या दिवशी येणं थांबून जातं. ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. आणि दुसरं, कमजोरी टाळण्यासाठी. कमजोरी म्हणजेच थकवा, चक्कर, अशक्तपणा कमी करता येते म्हणून HB तपासणे. म्हणजे त्याच्यामध्ये थकवा येतो, आपल्याला काम करावंसं वाटत नाही, चक्कर येते, अशक्तपणा, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण रक्त तपासणे गरजेचे आहे. मग अशी तुम्हाला बोलली होती आपण ह्या विषयावर की गोळ्या वगैरे चालू करतात. योग्य उपचार सुरू करण्यासाठी म्हणजेच IF फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आहेत त्या देतात, जेणेकरून आपल्या शरीरातील रक्त वाढावं. त्यावर आहार कसा घ्यायचा, औषधं म्हणजे त्या गोळ्या आहेत त्या डेली घ्यायच्या, ह्या सगळ्या माहिती आहेत त्या आपल्याला ते डॉक्टर लोकंसुद्धा देतात. म्हणून आपण ह्या सगळ्या रक्त ज्यांच्या शरीरामध्ये कमी असेल त्यांनी ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे मुलींच्या वाढीसाठी महत्त्वाचे. आता जी मुलींची वाढ म्हणजे बघूया आपण, शरीर आणि मेंदूचा विकास चांगला होतो. शरीर आणि मेंदू म्हणजे आपण अभ्यासामध्ये हुशार, कॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. सामान्य HB किती असावे? आता सामान्य HB म्हणजे किशोरी मुलींमध्ये साधारण आपण बघू 12 ग्रॅम म्हणू शकतो किंवा 12.09 जे काय असेल ते, किंवा त्यापेक्षा जास्त ते नॉर्मल आहे. आणि 10 ते 11 पॉईंटमध्ये हलका ॲनेमिया म्हणजे नॉर्मल. 3 ते 8-9 मध्यम ॲनेमिया, आणि 8पेक्षा कमी तो गंभीर ॲनेमिया. आपण ह्या त्यांना सांगू शकतो की तुमचा HB कसा असायला पाहिजे, किती असायला पाहिजे. आणि जर 8च्या पेक्षाही कमी असेल तर तुम्हाला ह्या गोळ्या, औषधं आणि तपासणे, रक्त तपासणे हे गरजेचे असू शकते. HB कमी असल्याची लक्षणे. आता HB ज्या मुलीला कमी असेल तर तिला आता कोणते त्रास होईल तर आपण बघूया. पहिलं, तिला थकवा येऊ शकतो, अशक्तपणा. दुसरं, चक्कर येणे. तिसरं, चेहरा फिकट पडणे, पिवळट असा दिसतो चेहरा.
आणि चौथं श्वास घ्यायला त्रास होणे. श्वास घ्यायला त्रास होणे म्हणजे हृदयामध्ये रक्ताचं कमी प्रमाण असल्यामुळे ते धाप लागते जास्त. आणि पाचवं केस गळणे. केस गळणे म्हणजे आपल्याला आता रक्त शरीरात कमी असेल तर त्या पुरवठा रक्त मेंदूला होत नाही, म्हणून ते केससुद्धा गळू शकतात. आणि सहावं लक्ष न लागणे. आपल्याला आता रक्त कमी असल्यामुळे आपल्याला काही करावंसं वाटत नाही, अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही, असं झोपून राहावं असं सारखं वाटतं. ही जी कारणं मी सांगितली, जर असं तुमच्या एखाद्या मुलीमध्ये आढळली तर तुम्ही लगेच समजू शकता की तिला HB कमी आहे किंवा तिच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे, म्हणून ही तिला ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपण एक 2 वाक्य जरी सांगितले की चक्कर आणि थकवा येतो तरी आपल्याला लगेच कळतं का बाबा हिला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या द्यायला पाहिजेत. तर चल, HB तपासणी कशी करतात. आता HBची तपासणी कशी करतात ते बघूया आपण. आता ज्या नवीन मुली आहेत त्यांना माहिती नसतं की जास्त माझं रक्त घेतील की कसं काय, ते घाबरून जातात. म्हणजे आता इंजेक्शन मला लागणार आहे किंवा असं त्यांच्या मनात अनेक म्हणजे प्रश्न असे खूप विचित्र घाबरण्यासारखे असतात. तर आपण त्यांना सांगू शकतो की कसा तपासला जातो रक्त, कसं तुमच्या बोटातनं घेतात ते. तर पहिलं बोटातून थोडे रक्त घेतले जाते. नॉर्मली आपल्याला काटा टोचला किंवा पिन टोचल्यासारखं आपण त्यांना सांगू शकतो. आणि दुसरं HB तपासणी मशीनने लगेच HB रिपोर्ट मिळतो. आणि तुमचं 2-3 थेंब रक्त जरी दिलं त्यानंतर तुम्हाला ते मशीनमधून रिपोर्ट येतं. त्याच्यावर तुमच्या शरीरात किती पॉईंट आहेत ह्या आपल्याला त्या रिपोर्टवर बघायला मिळतं. फ्री हेल्थ स्क्रीनिंगचे फायदे. पहिलं, आजार लवकर कळतो. दुसरं, मोफत तपासणी म्हणजे फ्री. आणि तिसरं, योग्य मार्गदर्शन मिळते. आणि चौथं, आरोग्य सुधारते. म्हणजे आपल्याला सरकारतर्फे ह्या स्क्रीनिंग आहेत, म्हणजे ह्या फ्रीमध्ये असतात, ज्या खेड्यांवर येऊन आपल्या अंगणवाडी किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी किशोरी मुलींचं तपासणी केली जाते. त्यामध्ये त्यांना 1 रुपयाचा म्हटलं असं द्यावा लागत नाही, ती सरकारतर्फे फ्री असते. आणि जर त्यांना काही अडचण असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की तुम्हाला पाळीचं काही असेल तर तुम्ही डॉक्टरांना व्यवस्थित विचारू शकता. त्यामुळे त्यांना ते मार्गदर्शन मिळते, म्हणजे त्यांना थोड्या गोष्टींचं नॉलेज मिळून जातं. आणि दुसरं, आरोग्यही आपलं चांगलं राहतं. हिमोग्लोबिन तपासणी वेळेवर करा. ॲनिमिया दूर ठेवा आणि निरोगी राहा. तर फ्री हेल्थ स्क्रीनिंग, हिमोग्लोबिनची तपासणीचे महत्त्व आपण त्या किशोरी बैठकीमध्ये मुलींना सांगू शकतो. आपल्या आशाताई, तुम्हाला जर ही किशोरी बैठक आवडली असेल, तुम्ही ह्या बाबतीत मुलींना खूप काही जास्त माहिती देऊ शकता. त्याच्याबद्दल त्यांना म्हणजे त्यांचं आरोग्यही सुधारेल आणि तुम्हाला त्यांना जी अडचण आहे ती तुम्हाला मनमोकळे शेअर करू शकतात, बोलू शकतात. ज्या घाबरणाऱ्या असतात मुली, त्यांनाही वाटतं की बाबा आशाताई आपल्याला एवढं चांगलं समजावून सांगतायत, तर आपण त्यांच्याशी कोणताही प्रॉब्लेम शेअर करू शकतो. तर ही होती आजची किशोरी बैठक. तुम्हाला आवडली असेल हा टॉपिक तर माझ्या कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी होती. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.